मुंबई गोवा महामार्गाचा जेवढा मी प्रवास केला आहे ना, त्यापैकी जो महाड ते माणगाव प्रवासाचा जो टप्पा आहे ना, जो चौपदरीकरण करून पूर्ण झालेला आहे, तो अत्यंत खराब आणि खूप जास्त डेंजरस फ्युचरमध्ये सुद्धा होणार आहे. तो का? ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपण प्रवासाला सुरुवात केलेली आहे महाडपासून आणि तुम्ही महाडपासून रस्ता जर वापरत असाल नेहमी किंवा कधीतरी येत असाल, तर तुम्हाला माहितीच आहे की हायवे तर सगळीकडेच वरखाली वरखाली आहे, खड्डे खूप आहेत आणि जे बाउन्स वगैरे आहेत ते सगळीकडेच आहे. पण इकडे असं जास्त का मी बोलतोय की हा जास्त खराब आहे? कारण की हा जो पट्टा आहे, जो महाड ते माणगावचा पट्टा आहे, तो रिसेंटली जास्तीत जास्त त्याचे पॅचेस आहेत ते वापरण्याला चालू केलेले आहेत. तरीसुद्धा त्यांची अवस्था खूप जास्त खराब आहे. आत्ता जर ही व्हिडिओ चालू आहे, तुम्ही जे पाहताय स्क्रीनवरती, त्यामध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता की बऱ्याच ठिकाणी खड्डे वगैरे किंवा छोटे छोटे खड्डे, मध्ये मध्ये पॅच टाकलेले दिसतील. तर अशी बरेचसे छोटी छोटी गोष्टी या रस्त्याला आत्ता कुठे चालू झाल्या, 1-2 वर्ष चालू झाले असतील, तरीही खूप सारा रस्ता हा खराब झालेला तुम्हाला दिसेल. अनेक ठिकाणी दिसू शकतो. जर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर दिसेल तर तुम्ही ही व्हिडिओ अजून स्लो डाऊन सुद्धा करून पाहू शकता किती रस्त्याला क्रॅक्स आहेत. त्यांनी ज्या भेगा वगैरे मारलेल्या आहेत रस्त्याला, स्क्वेअर केलेले आहेत, ते सोडून सुद्धा अजून रस्त्याला गॅप्स पडलेल्या आहेत. ते तुम्ही रस्त्यावरती जर व्हिडिओ स्लो करून पाहिलात तर इझिली तुम्हाला दिसू शकतील. जर व्हिडिओ पॉज केली तरीसुद्धा तुम्हाला दिसतील की कितीतरी जास्त रस्त्याची अवस्था खराब झालेली आहे. जसं तुम्ही व्हिडिओ पुढे जाणार तसं आपण वेगवेगळ्या गोष्टी बोलणारच आहोत. पण हे बघा, इथे सुद्धा रस्ता किती खराब झालेला आहे. मान्य आहे की हा थोडा अगोदर 3 ते 4 वर्ष अगोदर चालू केला असेल, पण ना किती खराब झालेला रस्ता. जर एवढ्या लवकर या रस्त्याची अशी अवस्था होणार असेल, मग त्याच्यावरती ते पॅच वर्क करणार किंवा ते खड्डे काढून ते टाकणार तिथे आणि नवीन रस्त्याचं काम करणार. मग या रस्त्यावरती असं किती खर्च करत राहणार आहेत कायम? आत्ता तर रस्ता चालू झाला आहे ना, हां, मग लगेच एवढा खराब होत असेल तर त्या रस्त्याची किती अजून खर्च करणार? आणि ते खड्डे कसे आहेत, मोठ्या गाड्यांसाठी एक वेळ आपण मान्य करू की मोठ्या गाड्यांची चाकं मोठी असतात, ते इझिली निघून जातील, किंवा कारची जरी चाकं छोटी असली तरी ते 4 व्हीलर असतात, त्या या खड्ड्यातून कसेही निघू शकतात. पण जे बायकर्स आहेत त्यांच्यासाठी हा सर्वात मोठा धोका आहे. कारण का खड्डे असे पडतात मोठे मोठे आणि खोल की त्यामध्ये तुमचा बाईकचा टायर जर चुकून जर गेला तर बाईक तिथे स्लिप होऊ शकते. एवढे मोठे मोठे खड्डे पडतात. तर यातून वाचण्यासाठी बायकर्सना काहीही चान्स नसतो. त्यासाठी त्यांना सावकाशच गाडी चालवतच जावं लागतं. खड्डे वगैरे बघून जपून गाडी चालवावी लागते. जर अशा एखाद्या खड्ड्यामध्ये जर गाडी अडकली तर नक्की गाडी स्लिप होण्याची चान्सेस जास्त आहेत, अपघात होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे बायकर्ससाठी तर हा खूप मोठा धोका आहेच, पण बाकी गाड्यांसाठी सुद्धा धोका आहेत. बऱ्याच वेळा आपण पाहतो की कार वगैरे जसे मोठ्या खड्ड्यांमध्ये जर आपटल्या तर त्यांना सुद्धा मोठा धोका होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे रस्त्यामध्ये एवढे बाउन्स आहेत, वर खाली आहे. एवढा रस्ता वर खाली आहे की तुम्ही पटकन कधी अशी गाडी आपटेल, कधी अशी गाडी उडेल हे सांगू शकत नाही. आता आपण दासगावजवळ पोचलो आहे. दासगावसुद्धा जे टर्न आहे, तो जी खिंड आहे दासगावची खिंड आहे, ती सुद्धा खूप निमुळती आहे. त्या ठिकाणी काहीतरी परवानगीचे इश्यू होते, त्यामुळं फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून परवानगी भेटते ना, असं मला तरी समजलेलं आहे की त्यामुळे तिथं ती खूप आवड अशी खिंड बांधलेली आहे, जास्त जागा न सोडता बाजूबाजूला, आणि तिथून रस्ता कसा तरी कंप्लीट केलेला आहे. आता यामागचं खरं कारण काय आहे ते काय माहिती नाही, पण आपण तेच गृहीत धरू. आता इथे पुढेच बघा, थोडं टोल फाट्याच्या जवळ आल्यानंतर उजव्या साईडचा हा जो ब्रिज होता तो 2 ते 3 वर्षापूर्वी चालू करून दिला होता. पण इथे परत एकदा हे सगळं खड्डे पडलेले, त्यामध्ये परत सगळं बाहेर काढलं. आणि हे फ्लायओव्हरची गोष्ट आहे. इथे परत ब्रेकर मशीन वगैरे लावून किंवा JCB लावून ते सगळं बाहेर काढलं आणि तिथे नवीन सिमेंट भरलं. त्यामुळे इथं असं जर तुम्ही फ्लायओव्हरवरती सारखे काम करत राहा तर फ्लायओव्हरची जी स्ट्रेंथ आहे ती किती मजबूत राहील, काय राहणार ते स्ट्रेंथमध्ये, ते सारखं फ्लाय होते. आणि बरेचशा ह्या टप्प्यामध्ये अशी कामं आहेत की खड्डे केलेत आणि तिथं परत पॅचवर्क केलेलं आहे, तिथं खड्डे करून परत पॅच. यामुळे त्या फ्लायओव्हरची मजबूती आहे, जी स्ट्रेंथ आहे ती किती मजबूत राहणार आहे त्याच्यावरती नक्कीच शंका येणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की आता तो एक फ्लावर बघितला जो टोल फाट्यावरती होता. आता पुढे जो हे येणार आहे
रेल्वे स्टेशनच्या समोर एक फ्लायओव्हर आहे. सेम तेथे सुद्धा असंच एक काम केलेलं आहे की खड्डे पडलेले होते म्हणून तो पूर्ण पॅचच्या पॅच उकळून काढलेला आहे आणि परत तिथं सिमेंटचं वर्क केलेलं आहे. म्हणजे तेव्हा सुद्धा ते व्हायब्रेशन वगैरे झाले असतील फ्लायओव्हरला आणि फ्लायओव्हरची जी स्ट्रेंथ आहे ती कमी होणार आहे. तो मजबूत तेवढा हळूहळू त्याची मजबूती कमी होणार आहे आणि हे नक्कीच धोकादायक आहे फ्लायओव्हरसाठी सुद्धा. हे बघा, या ठिकाणी मी बोलवत होते, बाजूला खड्डे केलेले आहेत आणि तिथे परत नवीन सिमेंट टाकून पॅक केलेलं आहे. म्हणजे तुम्ही आत्ता कुठे रस्ता तयार करून लोकांना वापरण्यासाठी दिलात आणि लगेच त्याच्यावरती एवढे मोठे मोठे खड्डे पडले. आता ह्या ठिकाणी तर पुढे एक तुम्हाला दाखवतो, एक क्रॅक गेलेला आहे. त्या क्रॅकसाठी मी स्पेशली तो व्हिडिओ स्लो केलेली आहे की तो क्रॅक किती मोठा पडलेला आहे ते बघा. जवळजवळ 30 ते 40 मीटरपर्यंतचा तो क्रॅक होता. हा बघा, इथे क्रॅक आहे की इथपासून हा क्रॅक चालू होतो आणि केवढा मोठा क्रॅक आहे आणि कुठपासून किती मोठा क्रॅक आहे तुम्ही पाहू शकता. आत्ता तर रस्ता कुठे तर वापरायला चालू केलेला आणि एवढे मोठे मोठे क्रॅक असे रस्त्यावरती पडत असतील तर किती दिवस अजून रस्ते टिकणार आहे आणि काय उपयोग आहे. म्हणजे काय क्वालिटी वापरली असेल मटेरियलची आहे, काय त्या रस्त्याची लेवलिंग केली असेल, काय भराव कसा केला असेल की रस्त्याला एवढे मोठे मोठे क्रॅक पडतात. आणि हा पण एक फ्लायओव्हरचाच पार्ट आहे जो रेल्वे स्टेशनच्या पुढे आलो की पुढे हा फ्लायओव्हर चालू होतो, तो फ्लायओव्हर आहे. आणि हा फ्लायओव्हरसुद्धा खूप वर्ष चालू होतं काम, खूप वर्षानंतर चालू केलं, पण तेच परत की अनेक पूर्ण अजून फिनिशिंग या फ्लायओव्हरची सुद्धा झालेली आहे. तुम्ही डाव्या साईडला पाहू शकता कशा प्रकारे गवत वगैरे वाढलेलं आहे आणि खूप काम अजून बाकी आहेत. जे साईन बोर्ड्स वगैरे आहेत ते नीट दिसत नाही आहेत आणि गवत वगैरे सगळीकडेच वाढलेलं आहे. आणि पुढे जो लोणेरेचा जो सुद्धा ब्रिजचं काम झालेलं आहे तो पण पूर्णपणे फिनिश झालेला नाही आहे. त्याचा पण फक्त रस्ते चालू करून दिले आहेत, फिनिशिंग रस्त्याची व्यवस्थित झाली नाही. तिथं सुद्धा बोर्ड्स वगैरे काही नाही, साईनबोर्ड वगैरे काही नाही आहेत, रेडियम रिफ्लेक्टर वगैरे व्यवस्थित अजून लावलेले नाही आहेत. तर रस्ता चालू करून दिलेला आहे. आय थिंक हा व्हिडिओ जोपर्यंत यूट्यूबवरती येईल तोपर्यंत कदाचित लावलेसुद्धा असतील, पण रस्ता चालू केलेला होता. पण हे बघा, अजून काही एवढे तसे रिफ्लेक्टर्स वगैरे लावलेले नव्हते. फक्त हा एक प्लस पॉईंट आहे की बरेच वर्ष म्हणजे हा लोणेरेचा ब्रिज रखडून राहिलेला होता. लोणेरेमध्ये खूप जास्त ट्रॅफिक व्हायची, ते आता त्यातून वाचणार आहे आणि सरळ एक रस्ता वापरायला भेटणार आहे लोकांना. पण तुम्ही रस्त्याची क्वालिटी पाहू शकता, किती कॅमेरा हलतोय. सेम सगळीकडं तीच अवस्था आहे. रस्ता अजिबात चांगला नाही, वरखाली खड्डे वगैरे सगळीकडंच आहेत. आणि हा बघा, आपण लोणेरेच्या ब्रिजवरती आपण तर चढलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता कुठेही काही रिफ्लेक्टर वगैरे नाही आहेत, कुठेही काही साईन बोर्ड वगैरे नाही आहेत. सो हेही सुद्धा होतील लवकरच. आणि हा आहे ब्रिज. तर अशा प्रकारे लोणेरेचा ब्रिज पुढे क्रॉस करून आल्यानंतर पुढे तळेगाव लागतो. तळेगावची सुद्धा ब्रिजचं काम जवळजवळ झालेलं आहे पूर्ण. तिथे ब्रिजचे जो मेन ब्रिज आहे तिथे सुद्धा खड्डे वगैरे बरेच दिवस असतात. नेहमी तिथं गेलो का गाडी स्लोच करावी लागते, कारण का तिथं खड्डे असतात. तिथे सुद्धा रस्ता बघू शकता किती मध्ये खड्डे पडलेले आहेत. आणि जे ब्रिज वगैरे, जे ओव्हरब्रिज बांधले आहेत, फ्लायओव्हर वगैरे बांधलेले आहेत, त्यांचं मेंटेनन्स व्यवस्थित करणं गरजेचं आहे. त्याच्यावरती सुद्धा बऱ्याच वेळा खड्डे पडलेले आपल्याला दिसतात आणि ते खूप रिस्की होऊ शकतात. हे बघा, इथे सुद्धा रस्त्याची काय अवस्था आहे. हा सुद्धा ब्रिज खूप उशिरा चालू केलेला आहे. हा जो रस्ता आहे तो आत्ता कुठे चालू केलेला आहे बांधून. त्याची सुद्धा जो रस्ता आहे त्याची क्वालिटी खराबच आहे इकडे सुद्धा. आणि आता पुढे आपण पाहू शकतो की तळेगावचा जो ब्रिज आहे तो पण आता पुढे चढायला सुरुवात करतोय. आणि हा सुद्धा 1-2 वर्ष झाले असेल रस्ता आपण वापरतोय, हा ब्रिज वापरतोय. पण जो मधला ब्रिज असतो जिथे डांबर वगैरे टाकून ते तयार करतात, तिथे नेहमीच खड्डे पडलेले असतात. त्यासाठी काहीतरी करावं लागेल, कारण का ते खूप डेंजरस वाटू शकतो. कारण का ते एकदम मिडल पॉईंटला गेल्यानंतर अचानक गाडी स्लो करावी लागते. त्यावेळेला ते अपघात होण्याचे चान्सेस जास्त असतात. सो काही दिवसापूर्वी ते डांबर वगैरे टाकलेले पण परत त्या ठिकाणी खड्डे पडले. आणि आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो व्हिडिओच्या. इकडे एक तुम्हाला गोष्ट सांगावीशी वाटते की आता पुढे हा
एक जो मुगवलीचा फ्लायओव्हर आहे तो चालू होणार. तुम्ही इकडे उजव्या साईडला पाहू शकता, जो मधली पट्टी आहे, डायव्हर्जन आहेत, डिवायडर आहे, त्याच्यामध्ये झाडं लावलेली आहेत. ठीक आहे, मान्य करू शकतो की ती खालच्या लेवलला आहे, तिथे झाडं मोठी वगैरे असतात. ठीक आहे, पण पुढचा जो फ्लायओव्हर चालू होणार त्यावर तुम्ही पाहू शकता की मोठी झाडं त्या फ्लायओव्हरवरती लावली आहेत. आता जर छोटी मोठी जी रोप वगैरे असतात ती जर झाडं लावली असती तर मान्य केली असती, त्यांची मुलं काही जास्त वाढत नाहीत. पण ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, बघा ह्या ठिकाणी इकडे झाड आहे, त्या पुढे एक झाड आहे. अशी मोठी झाडं, त्यांची मुलं खूप मोठी होणार आहेत आणि त्यांच्या मुलं फ्लायओव्हरला धोका होऊ शकतो. फ्लायओव्हरची जी मजबूती आहे ती त्यांच्या मुलं कमी होणार आहे. ती मुलं जशी वाढतील ती फ्लायओव्हरमध्ये घुसत जाणार आणि त्यामध्ये नंतर पाणी जाऊन फ्लायओव्हरच्या त्यातला धोका होणार आहे. तर ही एवढी मोठी झाडं फ्लायओव्हरच्या डायव्हर्जनमध्ये लावायचा काही सेन्स होतो का, हे पण तुम्ही सांगा. आणि इथून पुढे तुम्ही पाहू शकता की हा जिथे फ्लायओव्हर संपतो तिथूनच लगेच माणगाव ते बायपास चालू होणार आहे. सो हा रस्ता इथपर्यंतच होता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आवडले असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.